21 आणि ही बकेट मी कन्नडून आणली होती आणि सोन्यासारखा मी द्यायचो, 100% सोन्यासारखा मला आम्हाला निघालाय आणि अजूनही आम्ही वापरतोय. हा कॉस्ट जास्त आहे पण मग मात्रा कमी लागते. सर अजून काही नवीन प्रोडक्ट जेणेकरून यावर्षी आम्ही वापरू शकू? आज तुम्ही एकदम चांगला टाइम आला. आज आमची एक नवीन प्रॉडक्ट लॉन्चिंग पण आहे अरे वा, पुण्यामध्येच. तुमचे सायंटिस्ट आलेले आहेत आज नेमके आम्ही आपले फंक्शन आज मी अटेंड करणार आहे. पॉसिबल झालं तर शूट करायचा प्रयत्न करू तोही फंक्शन. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सायंटिस्ट आहेत. हा. आणि आज एक नवीन मायक्रोवेव्ह एफई जसं प्रॉडक्ट आहे हो. मायक्रोवेव्ह झिंक नावाचं एक नवीन प्रॉडक्ट आपण आज लॉन्च करतो. अरे वा, म्हणजे चिलेटेडला आपण काय अल्टरनेट देऊ शकतो. चिलेटचे जे प्रॉब्लेम आहेत चिलेटच्या ऐवजी आपण एक्स्ट्रा काय देऊ शकतो फार बाबा चिलेटच्या व्यतिरिक्त. त्यामुळे या ग्रेड शोध लागलाय. ही ग्रेड आहे पॉलिफॉस्फेट. पॉलिफॉस्फेट हा कोटिंग करतो बाकीचे न्यूट्रिएंट. बर. त्याच्यामुळे जेव्हा यांना कळलं की बाकीचे न्यूट्रिएंट कोट करतो तेव्हा यांनी सगळ्यात अवघड विषय जो होता फेरस, त्या फेरसला यांनी पॉलिफॉस्फेटने कोट केलेला. पॉलिफॉस्फेट हा 42 जो आहे हा पॉलिफॉस्फेटने या 2.8% कोटिंग केलेला आहे चिलेटच्या ऐवजी. चिलेटला पर्याय म्हणून ही ग्रेड आहे हा नवीन 42-43. आणि अजून आणि साईजिंग साठी तुम्ही जर गेले टोमॅटोची साईज असेल किंवा कोणत्याही फळाची साईज असेल तर पी बुस्टर हा जो ग्रेड आहे 0.48 आय थिंक लास्ट इयरला वापरला मी. हा पॉलिफॉस्फेट ग्रेड आहे. आणि फार इमिडिएटली त्याला म्हणतो आपण एक असं की इमिडिएटली एकदम तुम्हाला आज रेट आलेला आहे. लोकांना असं आज रेट वाढले आपण इमिडिएटली आपला तुम्ही एक असं म्हणून त्या ग्रेड वापरू शकतो. बारीक आहे साईज वाढू शकतो. सर एक समोर ठेवलेला प्रोडक्ट आहे त्याबद्दल थोडीशी माहिती. हा एक फार महत्वाचा आणि इंटरेस्टिंग पार्ट आहे. या प्रोडक्ट नाव आहे फायटिन. फायटिन मध्ये एक 6 प्रकारचे वेगळे घटक आहेत. पोटॅशियम फॉस्फाईड विथ कॉपर. आपल्याकडे एक प्रॉडक्ट होता अॅल्युमिनियम फोसाटाईल. पोटॅशियम फॉस्फाईड आहे विथ कॉपर विथ सल्फर विथ कॅल्शियम विथ ऑर्गॅनिक कार्बन. आणि ती मात्रा पण खूप जास्त आहे. जसं पोटॅशियम फॉस्फेट 52% आहे, 2% कॅल्शियम आहे, 2% कॉपर आहे आणि 11% ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि याचा उपयोग मेजरली तुमचा ब्लॉसम अँड रॉट जो येतो टोमॅटोला काळा डाग पडणे उन्हाळ्यामध्ये तर माहिती आहे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर तुमचं डाउनी आहे, पावडरी आहे, ज्या प्रकारचे फंगस तयार होतात सगळ्यासाठी हा खूप चांगला काम करतो. ओके. आणि सर याचा वापर कसा करायचा? वापर टोमॅटोच्या साईजला मला वाटतं 400 ग्रॅमचा डोस आहे टोमॅटोला. ओके. आणि प्रत्येक टॉपला वेगळा डोस आहे. 15 दिवसांनी त्याची परत फवारणी घ्यायची आहे. तुमचे बाकीचे जे केमिकल फंगिसाइडचा लोड आहे तो 100% खर्च हा कमी करतो. अरे वा, खूप छान. आणि याच्या व्यतिरिक्त अजून महत्वाचे बऱ्याचशा ग्रेड्स आहेत. पण इमिडिएटली जर कॅल्शियम नायट्रेट बघितलं तर आमच्याकडे 33% कॅल्शियम नायट्रेट आहे. बरोबर, 33% कॅल्शियम नायट्रेट आहे. बाकीच्यांकडे जो आहे तो 26% कॅल्शियम ऑक्साईड